ने माय फुबा मी काय सांग राहीन हा आडेरले जेवण आहे बरं मन घर मग ते बड्याचं जेवण सांगतेच नाही म्हणतं सासर वाशा पोरीसले मग बिचारेच ना काय बनस घडी घडी येवान घडी घडी येवान बनस नाही ना माय मग मग पोरी स्मिता पोरी जीले तीन म्हणतो हा जाऊ दे ना माय शकुंतला मग कुणी बी वो जको घर नाही शेयक मग आको ती एक नाक पिचकारी ना मग त्यांपेक्षा जाऊ दे ना बिन मग जाऊ दे त्याचं का जेवण नाही बिवण सांगू अशी नाही रास नाही पोटना पर्यंत पाहिजे पोटना पर्यंत रास ना ते बटा माणस जेवण निघत वाटत मग मुख मे रामनी बगल में सुरी जराई ना बिन मग त्याला काही महत्व नाही शे मग तुम्ही सांग आणि जेवण सांगा तिथलं गंज आहे बाई मग नाही जी माय काय बाई ना मग मी काही नाही शे मग ती नाही बी करी तरी जाणी मला दिले भगवान गमे मला गम ताकद दिले भगवान तानी करीलीस तुम्ही बरोबर बाई तू काय ऐकाव नाही आका चाली मग तिला शे ना फक्त जेवण नाही ना जी माय दगा ती मनीषाले जेवण आहे परत तुम्ही दिदीले 2 वेळी घ्यात आम्ही घरी दिदी 3 आणि ती एक रोशनी ताई 4 जणांचं जेवण शे ना बिन मग काय वय ना बिन म्हणतं मग पोरी तला दिन माय तिसं काय बनस नाही कोणत्याच पोरीचं बनस नाही हो माय बाय जाते नाही का फुबा कोणा जिथलं बनस नाही शान माय काही नाही व जानते ना घर खुश राहतेस पुरी माय बापने काही यादच कामा दिसले नाही येत तिथलं चांगलं बिन आपल्या तिथली आवादानी शे मग माय खरं शे माय माय बापले तिथलीच खुश राहत आपला पोरे लेकरे आनंदा मारावान पाहिजे खुश मारावान पाहिजे तिथलंच गंज आहे मग बिन शकुंतला काही कुठे चावे नका बिन माय व सासरवाच्या पोरी काय बळायना दाखवायला नाही बिन एक ते एक रूप सुंदर शेत नाजी माय तुम्ही ते बिन तुमने सिटीज मा शेतीस तुमने सिटीज मा देवाय जायलेत ना म्हणून तुम्ही गोऱ्या गोऱ्या दकामा मस्त महिने तुम्ही पार्लर मा जातेस होती ना बिन म्हणून ते इथं उजाय पडाय ना तुम न वालं नाही जी माय नाही सिटी मा तुमले वाटच होई जी बहीण पण खेडागावने बाया ते चांगल्या हवी घ्यात माहिती शे दिसाले राणी मान खेडागाव काही नाही सिटी मा काही नाही व बहीण 8 दिन डोकं घालाच नाही माहिती शे आडे येलशे म्हणून इथलं ना म्हणते म्हणशे तडे कामा बांग वैजास माणूस मग डबावाला असा डबा सकाळचा उठो बरं सकाळचा उठो 8 वाला डबा नारा 12 वाजना डबा नारा 11 वाजना डबा नारा 3 सहा जेवण बनावणं पडत तिला 5 4 सिटी मा नाही खरं काम आको नाश्ता फास्टा आको 3 4 सहाच्या मग अन्न 3 वाजा लागून जेवण करे राहत नाही पोटले आण लागत नाही दिसं नाश्तावर राहो बहीण कटिंग काम आहे सिटी मा खेडागामा वावरेस मा कामे करतीस बाया 2-3 सहा दणकाल लेतीस खेडागामा जेवण बी चांगलं जास आता येलशे ना मी 3 दिन जाय नी अशी गपा गप जेवण जाय ना ते बस माने बरं मग खरं सांग राणी आई बहीण खरंच अशी जेवण जास ना नाही खरं काम आम्ही का तिथं डबा नाही शेतस पण त्या टिकल्या पट्ट्या लावत ना त्या माऊजी टाइमपास होई जास आमना आला या मानखडा ते दारा टच करतस बहीण नाही पोरी वनी गप्पा बी मारा जेवण बी करा मग पोटभरी जेवण करा बरं इथं मोठं बद रांधेले सरम आवाना नाही मस्त बासुंदी पापड्या पनीरनी भाजी चांगली लागली नाही का पनीरनी भाजी घर बनायला शे बरं मग म्हणा ती वरी बडं मटेरियल येऊन ती आई काजल म्हणतो ना काजली लागो माय दीपाली येऊन ती तशी बट मटेरियल येऊन ती तिला खावाडा ना कोणी एडशी मुलग तिने डब्यान कडू होई पण अशी खावाडा पेवाडा माशी पुढे शेती बसती अशी मन बरंच खावाडा ना आवडत तिले आणि बरं माडा काम नाही शे बरं ती ना अशी नेटक बडा न म्हणते म्हणशी ती एक बी तशी जे रुपाली ती बी तशी जे म्हणा पण ती जरा असं म्हणशी पडत कशी हो माय दाखली शे इन खाल्ले 3 वर्ष दाखले शे ती नशी पडत जरा अशी काम माय आणि बाबी तशी जे बाबी पापडीला याजी माय वा समोर पापडी पडेल ना जी माय तुम्ही वाली तुम्ही शेतीस ना सण पहिले मागू करतीस मग आणि खातेस नाही खोतीस नाही ताटना संग्रह करतेस नाही खातेस नाही खोतीस नाही मग पहिले बटा खायल्या मग तुम्ही नवीन वाढसो मी सरू द्या माई तुम्ही बी बटील जात ना मग दोन्ही जणी अन्ना मिता तुम्ही बी चांगलं जेवण जातं अगं बाई त्यांना आपला समोर शरम लागत असेल म्हणून जेवण करत नाही ते आपल्या समोर नाहीतर आपल्या समोर बसून गेले असते ना किती पण काय केलं जेवण पाहून पण तोंडाला पाणी येतं लगेच जेवण खाऊ असं वाटतं पण त्यांच्या वेळेला दणकाला गेलं असेल पापड्या तळता का हो नाही व बहीण काहीच काय नाही शे पोटले आण नाही अजून मग तुमले बड्डा पाहुण्याचे बड्डा खावाडो म्हणे पाहुणाचं पोट भरणं म्हणजे अन्न भरणं अतिथी देवो भव मन नाही का ती तशी गोटणं आणशी
आमले शेना पाहुणा गण गोल लागतच पण गुंडा पाहुणा पाहिजे आगुंगारा पाहुणा असले शेना कटायचा जीव मग बसले जात माझी माय मग तुम्ही ते सांगे राहीन तू हा मग आम्ही शान माय म्हणे बहीण तडे जेवण आहे तडे जाईये म्हणे हा म्हणतो बिन पण माते काय ते बुक नाही शेबिन म्हणतो सकाळ नाश्ता पाणी वही जास चिवडा काय शंकरपाडा काय अनासा काढ देतात म्हण मायनी मग ते खायचं काय बुक नाही होती माले पण शान माय म्हणे जाईये माय म्हणे हो म्हणे कोणी बी भूषण मा जेवण सांग खाई हो मानले तर आहेच अपमान कधी कराते मग म्हणे हा मग चाले बिन मग तू इथे सांगे राहिने ते जाईयेस म्हणतो हा मग त्या कुठे काय मी जावशे हा शान माय माले अंगलना बाहेर तुम्ही घर या तुम्ही टेन्शन नाही रांती काय काम होतं ते भाजीपाला भुजीपाला लेवा ज्या रांती वी ते मग म्हणे तडच सांगते म्हणतं बायचा जेवण शे बरं म्हणा अंड्यातली हा माय म्हणे बायजा गण सांगे राहू दे माय अशी तशी म्हणतं नाही बिन बड्या पोरीचे सांगेले म्हणतं घरेच मान्या आणि तुम्ही पोरले का राहू दे शुगा म्हणतं मग तरी हा सांगा मग काय बी हो पण जेवण भारी बनायले या माडी तुम्ही अशी मड्यानं लागणार ना चवदार मॅगी मसाला टाकेल तुम्ही वाटतं पनीरनी भाजी मा म्हणून इथलं चव दिलाय ना होई ना ते जा म्हणतो चव देतच नाही मग हो का बहिणी म्हणे मग पटापट जेवण करा आणि जरा सज्ज फिरावा आहो कशी कोणी चहा प्यार बरायला तिसरा पारले मग पोरीस जात नाही द्रास मायर मा बेऊ नका मुकला दिन मा गरज म्हणा साबण काढतस चहा प्यावले हो बिन आरामना पत्ता बस नाही म्हणून मला ना जीव नेवे ना यंदा माहेर जावाना म्हणतो रुपाली तू जाई तू नी का मी जाई सु म्हणतो आणि आई साहेबनी सांगितलं होतं एक जण जावाना बनी म्हणे मग चाले बी तुम्हाला मध्ये चालतो आमना काय चाले ना आले बो चांगलं शिबिन तुम्ही कर उलट दोन्हीच पैकी एक लक्ष्मी दिवाळीले रास कोणता दिसन नाही एक लक्ष्मी कर रास निवाली माहिती शे कारण दोन्ही बहिणी लागतेच म्हणून समजून गेले दिसत तुम्ही एकमेक असले मग आम्ही गते म्हणजे जेठाने आहे कसत नाही मी सांगस एक तर तुम्ही जावा एक तर मी जास बी पण जेठाने सांगस नाही दोन्ही संगे घेसूत आया माय म्हणतो आपलं घरनं लक्ष्मी पूजन दिवाळी आपली गर्दी रासत ना बिन म्हणतो मग आपली अक्का बी एकली गण कतली करी म्हणतं मग सासू ना अक्का शे ना अक्काच म्हणतस मग सासूले पण जणी म्हणा अक्का एकली करत बिन बिचारी मग सासू तंगड वचडी तंगड मुडी राहिले तंगडे मुडेल मात्र इथलं आवरच बहीण कशी बी आवरस मग दंडे राखो बिन म्हणतो अक्का तुमले आमनावर इथलं व आणि तुम्ही इथली वय मा हे बोलीत देस बी माय पण ते कशी रास मग सनेस होते बड्या पोरी वरी भेटतीस मग एक जनले बेटी एक जनले रावावणी आता रुपाली जायले ना तिले बठ्या नात गोत मुत्रिणी बटा भेटी जाते आणि मी कधी गुमाळ कोणीच भेटावणी काही नाही आता लग्न याय ते त्या मागून भेट गाठवी जात जो भेटत राहते तो भेटी जात लगीन आहे मा सांगत नाही अशी मग आता ग मा म्हणे पुरी सासून आड्यानं लगीन म्हणे माम सासून आड्यानं लगीन अशा लग्न शेबीन माते निसा पैसा गोया करा म्हणे अशी शे